तर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या विसाव्यानंतर लोणंदमधून तरडगावकडे पालखीचं प्रस्थान जे ते झालेलं आहे। लोणंद इथल्या विसाव्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे वारकऱ्यांनी रांगा लावून माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं। लहान लहान दिंड्या पालख्यासहित तरडगाव पालखी तळावरती जाण्यास सुरुवात झाली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी। सध्या आपण लोणंदमधील ज्ञानेश्वर महाराजांची जी काही विसाव आहे या ठिकाणी आहोत। अजूनही म्हणजे आजचा हा शेवटचा दिवस या ठिकाणचा आहे। अजूनही मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित झाले आहेत। मोठ्या रांगाच्या रांगा या ठिकाणी आपल्याला वारकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत। सातारा, सोलापूर, सांगली सह महाराष्ट्रातील अनेक वारकरी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे, विसावा आहे। याच ठिकाणी भजन कीर्तन देखील आता सध्या सुरू आहे आणि हरिनामाचा जप करत अशा प्रकारे भक्तिमय वातावरणामध्ये हे सोहळा जो आहे आता पुढे जाताना दिसत आहे। आज दुपारी 1 वाजता या ठिकाणाहून लोणंदवरून तरडगाव या ठिकाणी ही जी पालखी सोहळा आहे तो पुढे प्रस्थान करणार आहे। त्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण जे आहे ते होतं। त्यानंतर पुढे तरडगावमध्ये गोल रिंगण या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर 2 दिवसाचा विसावा जो आहे तो फलटण या ठिकाणी आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षामध्ये हा दिंडी सोहळा जो आहे तो पार पडला नव्हता। मात्र यावर्षी हा सोहळा पार पडत असल्यामुळे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये जे वारकरी आहेत या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र कुठंतरी कोरोनाचा सावट आहे, कोरोनाचे पेशंट देखील वाढताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर देखील काळजी घेण्याची गरज आहे। किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा। तर माऊली दर्शक भेटी लागी जीवामध्ये इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर वारीचे इतरही अंतरंग याची देही याची डोळा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर माऊली दर्शक पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेक नंतर बघूयात की टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत अगस्ती ऋषी महाराज पायी दिंडीचं स्वागत जे आहे ते राहुरी इथं करण्यात आलं। श्री क्षेत्र अकोले इथल्या अगस्ती ऋषी महाराज पायी दिंडी जी आहे ती दरवर्षीप्रमाणे निघाली आहे। गेली 2 वर्ष ही दिंडी निघू शकली नव्हती, पण यंदा ही दिंडी जी आहे ती निघालेली आहे आणि पालखीचं पूजन जे आहे ते भाऊसाहेब पगार यांच्या हस्ते संपन्न झालं। त्यानंतर भजन, प्रवचन कार्यक्रम आणि रिंगण सोहळा जो आहे तो नूतन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला। पावन गणपती मित्र मंडळाच्या वतीने हजारो वारकऱ्यांना महाप्रसाद पंगत यावेळी देण्यात आली। पर्यावरणाचा आणि आरोग्याचा संदेश घेऊन कोपरगाव सायकलिंग ग्रुपने पंढरपूर सायकल वारी जी ती सुरू केली आहे। कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी मंदिरात दर्शन घेऊन ही सायकल वारी जी आहे ती पंढरीच्या दिशेने रवाना झाली आहे। कोपरगाव शहरातील शासकीय अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी यांच्यासह 40 जणांचा ग्रुप सायकल प्रवास करत पंढरपूरला रवाना झाला। तर वाशिमच्या रिसोड शहरातून साईबाबांची पालखी मोठ्या उत्साहात जल्लोषात निघाली असून ही पालखी 13 जुलै रोजी शिर्डी इथं पोहोचणार आहे। कोरोनामुळे मागील 2 वर्ष ही पालखी निघाली नाही। यंदा निर्बंध हटल्याने पालखी काढण्यात आल्याने साई भक्तांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळाला। साईबाबांच्या पालखीचं हे 9वं वर्ष असून यामध्ये अग्रस्थानी अश्व, भगवे पताकाधारी आणि रथ आहेत। या पालखीत शेकडो भक्त सहभागी झाले असून तब्बल 14 दिवसांचा प्रवास करून ही पालखी जी आहे ती शिर्डीला विसावणार आहे। तर यानंतर माऊली दर्शक भेटी लागी जीवामध्ये इथेच थांबणार आहोत। वारीच्या वाटेवर घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी अशाच पद्धतीने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। इथेच थांबूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।